क्रांतीनगर पेन येथे वर्षावासाचे तिसरे पुष्प उत्साहात संपन्न। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन आयोजित रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प क्रांतीनगर गोळीबार मैदान पेन येथील श्रवण बुद्ध विहार येथे गुंफवण्यात आले। प्रथम मान्यवरांचे हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। सदर प्रसंगी श्रमण बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष आयुष्यमान सुनील शिंदे यांनी कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार तथा रायगड समाज भूषण आयुष्यमान मारुती शिंदे यांनी बौद्धांची पवित्र स्थळे या विषयांवर खूप सुंदर असे प्रबोधन केले। संपूर्ण कार्यक्रम पेन तालुका अध्यक्ष आयु चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान रमेशजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले। सदर प्रसंगी संदीप ओहाळ, संदीप वाकवडे, दिनेश कांबळे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले। तसेच तालुक्यात होत असलेल्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले। या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी कोषाध्यक्ष नरेश गायकवाड, संघटक भास्कर कांबळे, सुनील खरात, सुरेश सोनावणे, भगवान कांबळे, दिनेश कांबळे, संजय गायकवाड, प्रदीप गायकवाड, सुनील शिंदे, प्रफुल्ल मोरे, संदीप ओहाळ, सकाराम मोरे, रघुनाथ गायकवाड, शशिकलाताई गायकवाड, छायाताई मोरे, सुलभताई दामले, शैलाताई गायकवाड, लताताई शिंदे, रोशनीताई गायकवाड, मोनिकाताई काकडे, दीक्षाताई शिंदे, बबिताताई वाकोडे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचितचे संजय गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश कांबळे यांनी केले। शेवटी सरंते घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले। सर्वात प्रिय असणारे प्रत्येकाची मुलं ही प्रत्येकाला माझ्या आया बांधवांना सर्वांना माहिती आहे की आपली मुलं किती प्रिय असतात आणि ती आपली मुलं आपल्या समोर डोळ्यासमोर न औषध करता न औषधाला पैसा नसताना जर मरून द्यायची म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, विचार करण्याची गोष्ट आहे। बाबासाहेब विचार केला नाही की जर यांना मी वाचला गेलो तर माझं शिक्षण पुढं माझं काम केलं पुढं होणार नाही, माझं शिक्षण जर झालं नाही तर मी समाजाचा उद्धार करेन, त्याचा होणारच नाही। कारण आजही आपण किती शिकलो किती हुशार असलो तरी आजही आपल्याला प्रत्येक ठिकाणी खाचं फळ मिळतात, प्रत्येक ठिकाणी आजही हे आताही सुद्धा येतंय। त्या काळात 100 वर्षापूर्वी जे बाबासाहेब शिक्षण केलं ते किती मोठं कठीण, किती मोठं कष्ट, मेहनत, जिद्द शिकायची करावं लागते, हा मोठा प्रश्न आहे। पण आपण मात्र सहजासहजी त्यांची पूजा करतो आणि सगळं का आलबेल झालं म्हणून, पण आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नाही, हीच मोठी क्षमता आहे, हीच मोठी चूक आहे आपल्या समाजाची। काय केलं बाबासाहेबांनी आणि म्हणून बाबासाहेबांनी रात्रंदिवस कष्ट केलं, मेहनत केली, जिद्द शिकायची, हारले नाही। या महाराष्ट्राला काही इतिहास काढलं, 1 नाही 2 नाही 3 नाही, 1 डिग्री घेता येत नाही, 1 डिग्री आपल्याला 1 डिग्री घेता येत नाही। बाबासाहेब 32 डिग्री घेतल्या, 32 डिग्री घेतल्या। एक भाषा मराठी बोलता येत नाही आपल्याला, सरळ बोलता येत नाही, बाबासाहेब 16 भाषा बोलत होते, 16 भाषा बोलत होते। विचार करण्याची गोष्ट आहे। या भारतामध्ये एवढा मोठा महान पुरुष, विज्ञान पुरुष झाला नाही, जगामध्ये पण कोण झाला नाही आणि म्हणून बाबासाहेबांना विश्वरत्न, विश्वभूषण हा इतिहास आहे। हे काय अंधश्रद्धा नाही, हा प्रत्यक्ष झालेला इतिहास आहे आणि म्हणून आपल्या लोकांना लोक अंधश्रद्धेमध्ये करतात, अंधश्रद्धा मानणारा देव। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनल। कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा। सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात। संपर्क करा स्मिता बाबरे 84 59 17 78 02। चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा।